स्टार्ट केलं. मोबाईल कॉल ठेवा, 1-2 सेकंद बघा लॅपटॉपमध्ये, देन तुम्ही स्टार्ट करा. वैज्ञानिक कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आपला जो विषय चालू आहे तो म्हणजे बुवाबाजी. बुवा म्हणजे काय हे आपण पहिल्या भागात पाहिलं. दुसऱ्या भागापासून आपण पाहतो आहोत बुवा कसे निर्माण होतात. आपण हे पाहिलं की धर्म आणि धर्मनिष्ठा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि बहुसंख्य लोक जे धर्मनिष्ठ असतात ते बुवाबाजीला बळी पडतात, कारण ते तपासणी करण्याच्या बाबतीत कमी पडतात, कारण त्यांना मुळातच धर्म म्हणजे काय हे माहिती नसतं. आणि याच्यासाठी म्हणून धर्मनिष्ठेतून लोकांना धार्मिक म्हणून घेण्याची जी सवय लागलेली असते ती सवय त्यांच्या अंगावर उलटते, त्यांच्या मनावर उलटते. आणि म्हणून धर्म ही जी भावना आहे ती भावना ही बरोबर एखादी व्यक्ती कॅच करते आणि ती कॅच करून ती तुम्हाला धर्मातल्या काही गोष्टी सांगायला लागते. आणि धर्मातल्या गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही काय करता? तुम्ही लगेच हात जोडता. तुम्ही म्हणता की हा धार्मिक माणूस आहे, हा खरोखर गुरु आहे, महाराज आहे, कारण धर्माचं याला ज्ञान आहे आणि धर्मातल्या अनेक गोष्टी सांगतो. आता त्याला जे काही माहिती असतं तेवढं तो ज्ञान सांगत असतो आणि आपल्याला काहीच माहित नसतं, तेवढं आपल्याला असं वाटत असतं की याला खूप ज्ञान आहे. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की त्याचं ज्ञान हे आपल्या ज्ञानापेक्षा जास्त झाल्यामुळे आपण त्याचे भक्त बनतो आणि भक्त म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतो. आणि या विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये व्हायला लागतो. केव्हा? जेव्हा तो काही गोष्टी आणखीन पटवून देतो आपल्याला, तेव्हा तो असं सांगतो की धर्मामध्ये हे अमुक अमुक एक सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो की धर्मातल्या देवाने हे असं असं म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो की धर्माने सत्य बोला आणि चांगलंच वागा असं सांगितलेलं आहे आणि तुम्ही हे सगळं पाळायला पाहिजे. थोडक्यात तो प्रवचन द्यायला लागतो आणि तुम्ही ते प्रवचन मनोभावे ऐकता आणि तुम्ही असं त्या माणसाला एक देवत्व बहाल करून टाकता. म्हणजेच तो बुवा बनतो. तो जो बुवा बनतो तो बुवा हा तुमची मानसिकता जी अपरिपक्व असते, अज्ञानी असते, चुकीची असते धर्माच्या बाबतीत, त्याच्यामुळे तो बुवा बनत असतो. कारण जर तुमची मानसिकता परिपक्व, मॅच्युअर आपण ज्याला म्हणू, तशी जर असती, तुम्ही जर ज्ञानी असता धर्माच्या बाबतीत आणि तुमचं जे काही वागणं आणि चालणं बोलणं हे आहे ते बरोबर असतं, तर तुम्हाला सहज कळलं असतं की बुवा आपल्याला फसवतोय की नाही. पण तुम्ही ते लक्षात घेत नाही आणि मग तुम्ही त्या बुवाच्या सांगण्यावरून तो जे जे म्हणेल ते करायला लागता. तो असं म्हणतो की दर शुक्रवार आणि शनिवारी माझ्या दरबारात या, तुम्ही जायला लागता. तो असं म्हणतो तुम्ही अमावस्या पौर्णिमा करा, तुम्ही करायला लागता. तो असं म्हणतो की तुम्ही देवाच्या समोर ठेवलेल्या दानपेटीत तुम्ही दान केलं तरी चालेल, तुम्ही भरभरून पैसे दान करायला लागता. तो असं सांगायला लागतो की तुम्ही तुमचं डोकं जे आहे त्या डोक्यावरचे जे केस आहेत ते सगळे काढून टाका. आणि मग होतं काय की तुम्ही सगळे केस काढून टाकता आणि तुम्ही टक्कल त्या महाराजांनी सांगितलंय म्हणून तुम्ही करायला लागता. गंमत बघा, जो महाराज तुम्हाला जे जे सांगेल ते तुम्ही करायला लागता. तुमचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानी मानसिकतेला जोड जर समजा एखाद्या आशेची मिळाली, म्हणजे तुम्हाला आशा वाटली की या महाराजांकडून मला हे मिळावं, या महाराजांनी मला अशी मदत करावी, असं जर तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी वाटलं तर घडतं काय की मग तुम्ही त्या महाराजाच्या प्रत्येक कृतीची चौकशीच करायची सोडून देता, चिकित्साच करत नाही. त्या महाराजाची तपासणी तर सोडून द्या, त्या महाराजाची कोणी तपासणी करायला लागलं की तुम्ही जो तपासणी करतोय त्याला धरून तुम्ही मारायला सुद्धा पुढे मागे पाहत नाही. आता याच्यासाठी मग महाराज स्वतःवरची भक्ती वाढावी म्हणून आणखी काय करतो? चमत्कार. तो चमत्कार असे करतो की तो हवेतनं सोन्याची चेन काढतो. तो चमत्कार असे करतो
की तो नारळातनं अग्नी पेटवतो. तो चमत्कार असे करतो की तो शेतात जाऊन कुठे पाणी आहे शेतामध्ये बोर काढण्यासाठी त्यासाठी नारळ हातामध्ये घेतो आणि संपूर्ण शेत फिरतो आणि ते नारळ उभा करून दाखवतो. पडलेला नारळ उभा राहतो. असे चमत्कार झाले की तुम्ही त्याची चौकशी करत नाही. तुम्ही असं म्हणता की तो गुरु आहे, महाराज आहे, तांत्रिक आहे, मांत्रिक आहे आणि मग तुम्ही लोटांगण घेता. तुमची श्रद्धा पूर्णपणे आंधळी होते आणि इथे सुरू होते अंधश्रद्धा. या अंधश्रद्धेचा उदय एकदा झाला की मग महाराज तुम्हाला फसवायला, लुटायला, लबाडी करायला मोकळा झाला. आज तुम्ही जर बघितलं तर जवळपास बहुसंख्य भक्त हे अंधश्रद्धा भक्त आहेत त्या महाराज आणि बुवांचे आणि ते फसले जात आहेत, लुटले जात आहेत. त्याच्याविषयी त्यांना काडीचाही संशय येत नाही. असं जेव्हा घडतं तेव्हा समजा घेवा टाकेत भाषेत बोलणाऱ्या एखादा कुडमुडा ज्योतिषी तुमच्या दरवाजात आला आणि तो जर म्हणाला, ताई काळजी करू नकोस, तुझे ग्रह खूप चांगले आहेत. तुम्हाला असं वाटायला लागतं अरे खरंच की काय. मग त्या ज्योतिषाने, त्या कुडमुड्या ज्योतिषाने बाहेर त्यांनी पाहिलेलं असतं की दोरीवर 1-2 लहान बाळांचे ड्रेस वाळत घातलेले आहेत. लगेच तो म्हणतो तुझं बाळ हे अगदी आरोग्याने खूपच खूपच उत्तम आहे, काळजी करू नकोस ताई, तुझ्या बाळाला काही होणार नाही. त्या बाईला असं वाटतं अरे याला कसं कळलं की मला बाळ आहे. तिच्या लक्षातच येत नाही आणि मग ती फसली जाते. लक्षात घ्या की जेव्हा महाराज अशा पद्धतीनं एखादा विशिष्ट वेश परिधान करून तुमच्या दरवाजासमोर येतो किंवा तुम्हाला कळतं व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा कुणीतरी सांगतं अमुक अमुक एक महाराज चांगला आहे, तुम्ही तिकडे जाता आणि तुम्ही त्याचे भक्त बनायला वेळ लागत नाही. कारण तुमची जी काही मानसिकता असते ती धर्मनिष्ठ असते, धार्मिक नसते. आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्या धर्मनिष्ठ मानसिकतेतनं महाराज जेव्हा सांगतात की मी देवाचा अवतार आहे तेव्हा त्याच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवायला लागता. असं देवाचा अवतार वगैरे काही नसतं. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की बुवाबाजी जी निर्माण होते समाजामध्ये त्याला तुम्ही पण जबाबदार आहात. तुमचा भोळेपणा तो पण जबाबदार आहे. आता तुम्ही आणखी कसे जबाबदार आहात ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. निश्चितपणे बघायला विसरू नका. पुढचा एपिसोड बुवा कसे निर्माण होतात याच्यावरच असणार आहे. आणि बुवाबाजी ही का निर्माण होते याचा शोध घेत आहोत. अशा या एपिसोडला तुम्ही प्रिस्क्राईब करा, तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही फॉरवर्ड करा, तुम्ही पुढे पाठवा आणि समाजामध्ये जागृती करा आणि लाईक करायला विसरू नका. बुवा बाजी वैज्ञानिक कट्टा तुमच्यासाठी असे विविध विषय घेऊन येत आहे आणि तुम्ही जरूर या विषयांना भिडा आणि विचार करा. वैज्ञानिक कट्टा.